गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरासह कबनूर व ग्रामीण भागांमध्ये मायक्रो फायनान्सद्वारे बचत गट स्थापन करून महिलांना कर्ज दिले जात आहे. एखादा हप्ता थकवला तर वसुलीसाठी मायक्रो फायनान्सच्या एजंटांकडून महिलांना त्रास दिला जातो. यामध्ये 7 महिला व पुरुषांचा समावेश आहे. तर घरातील साहित्य घेऊन जाण्यापासून ते महिलांना दमदाटी करण्याचा प्रकार होत आहे. यामुळे महिलांना जास्त त्रास होत आहे. याची दखल छत्रपती शासनच्या दिव्याताई मगदूम यांनी घेतली व त्यांनी ही वसुली करणाऱ्या विरोधात रान उठवले. तर दिव्याताई मगदूम यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पण माझ्या जीवाला बरे वाईट काही जर झाले तर सर्वस्वी प्रशासन व पोलीस जबाबदार राहतील, असे दिव्याताई मगदूम यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. इचलकरंजी शहरासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मायक्रो फायनान्सद्वारे हजारो महिलांना बचत गटद्वारे कर्ज देण्यात आले आहे. यामध्ये 5,000 रुपयांपासून ते लाखो रुपयेपर्यंत कर्ज देण्यात येते. कर्ज देताना हप्ता पद्धत देणे व वसुली चालू असते. एखादा महिना जर हप्ता थकवला तर त्याच्या घरात जाऊन मायक्रो फायनान्स अधिकारी आजच्या आजच हप्ता भरला पाहिजे, अन्यथा डबल दंड होईल किंवा घरातील साहित्य घेऊन जाऊ अशी धमकी दिली जाते. गेल्या 5 वर्षांपासून छत्रपती शासनच्या दिव्याताई मगदूम यांनी या मायक्रो फायनान्सच्या विरोधात रान उठवले आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या 47 मायक्रो फायनान्स बेकायदेशीर आहेत असा अहवालही दिला आहे. जर कोणी असे बेकायदेशीर वसुली करत असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही केले आहे. पण मायक्रो फायनान्स अधिकारी गरीब महिलांना कर्ज देऊन वेळेवर कर्ज जर नाही भरले तर पठाणी पद्धतीने वसुली केली जाते. कबनूर दत्तनगर भागामध्ये असेच मायक्रो फायनान्सने कर्ज दिले होते. 15 दिवसांपूर्वी रात्री 11 वाजता वसुलीसाठी 3 अधिकारी त्या महिलांच्या घरी गेले होते. याची दखल घेऊन छत्रपती शासनच्या दिव्याताई मगदूम यांनी या वसुली अधिकाऱ्यांना चांगलाच धाक दाखवला होता. त्यानंतर मायक्रो फायनान्सने बेकायदेशीरपणे वसुलीसाठी ठेवलेल्या काही महिला पुरुष यांनी दिव्याताई मगदूम यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याची दिव्या मगदूम यांनी DYSP समीरसिंह साळवे, गावबाग पोलीस ठाणे, शिवाजीनगर पोलिसांना निवेदन दिले आहे. पण कितीही काही जरी झालं तर मी गोरगरीब महिलांच्या पाठीशी राहणार. जर माझ्या जीवाला काही बरे वाईट झाले तर याला सर्वात जबाबदार जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन असेल, असा आरोप पत्रकार बैठकीमध्ये दिव्याताई मगदूम यांनी दिला. गेल्या 8 दिवसापासून ज्या 7 महिलांनी मायक्रो फायनान्सने वसुलीसाठी ठेवले होते त्यांनी मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पण मी आचारसंहिता संपल्यानंतर माझे काही बरे वाईट झाले तर आम्ही दांडके हातात घेऊन त्यांच्या पाठीमागे लागू, पण गरीब महिलांना न्याय देऊ असा पवित्रा दिव्याताई मगदूम यांनी घेतलाय. यावेळी त्यांनी जे बेकायदेशीर काम करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. पठाणी वसुली मायक्रो फायनान्सने केली जाते व त्यांच्या वसुलीसाठी गुंड महिला ठेवल्या जातात. तसेच 30 ते 40% व्याजदराने ही वसुली केली जाते. जर याची दखल जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी घेतली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन उभे करू, असा इशारा त्यांनी दिलाय. अशा बेकायदेशीर मायक्रो फायनान्सवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी पत्रकार बैठकीमध्ये दिव्याताई मगदूम यांनी केली. या पत्रकार बैठकीला दिव्याताई, आसमा देसाई, रुखसाना पानारी, सिमरन मुल्ला, नजमा मोमीन, रेश्मा मनेर, खान बिस्मिल्ला दानवाडे यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या. नमस्ते, मी सौ दिव्याताई मगदूम, छत्रपती शासन महाराष्ट्र राज्य अध्यक्षा. आज इचलकरंजीमध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण एकमेव असं आहे की कबनूर दत्तनगर या भागामध्ये गेली 15 दिवसामध्ये जो काही विषय मायक्रो फायनान्स आणि फायनान्सची जी काही एजंट आहेत त्या एजंटांची दादागिरी याविषयी जो काही विषय सुरू आहे त्याबद्दल ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ही जी 7 लोकं आहेत ही लोकं फायनान्सवाल्यांनी वसुलीला ठेवलेली आहेत. ती एजंट आहेत, ते 10 ते 40% या व्याजदरांना भागामध्ये पैसे फिरवतात आणि त्यांचं दुकान बंद मी करत आहे याकरिता ती लोकं त्या भागामध्ये दहशत माजवत आहेत आणि या
यासाठी मला वाटते कुणाचं त्यांना पाठबळ आहे मला माहीत नाही, पण गेली 15 दिवस झालं त्यांची दहशत फार वाढलेली आहे. ही गोष्ट मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पण कळवलेलं आहे आणि गावभाग पोलीस स्टेशनलाही कळवलेलं आहे. पण भविष्यामध्ये किंवा आत्तापासून जर का माझ्या काही जीवाला बरं वाईट झालं तर याला सर्व जबाबदार त्या 7 महिला राहतील आणि प्रशासन शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि गावभाग पोलीस स्टेशन हे राहील. जे काही एजंट आहेत त्या एजंटावरती आम्ही DYSP ऑफिस असेल किंवा ही दोन्ही पोलीस स्टेशन असेल यामध्ये आम्ही अर्ज दिलेला आहे, पण याच्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही आणि भविष्यामध्ये जर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या ही 4 तारखेची आचारसंहिता संपली की 7 तारखेच्या नंतरनं आम्ही हातामध्ये कायदा हातात घेणार आणि त्यांना रस्त्यावरती पडवायला आम्ही सर्व रणरागिणी जागृत होऊन त्यांना दांडक्याने पडवायला चालू करणार आणि हे 30% ते 40% ही सावकारकीचा धंदा आम्ही बंद पाडणार म्हणजे बंद पाडणार. धन्यवाद. आणि जे काही मायक्रो फायनान्स आहेत मला वाटतं त्यांना RBIने काही रूल्स व रेग्युलेशन घालून दिलेले आहेत, त्या रूल्समध्येच त्यांनी येऊन भागामध्ये वसुली करावी. अन्यथा जर नियम तोडून नियमबाह्य जर वसुली करायला भागामध्ये फिरले तर आम्हाला कायदा हातात घ्यावाच लागणार आहे, कारण आम्ही गेली 5 वर्ष जर याच विषयावरती आंदोलन करतोय, वेळोवेळी सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करतोय. एकूण 47 मायक्रो फायनान्स भागामध्ये बेकायदेशीर आहे हे प्रशासनानं सिद्ध केलेलं असून सुद्धा जर याच्यावरती कुठलीही कायदेशीर कारवाई करत नसेल तर आम्हाला निश्चित असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये रणरागिणीनेच त्यांना धडा शिकवावा असं मला या माध्यमातून मी सांगू इच्छितो. धन्यवाद.